हाताला देण्यात आली. देशाच्या लोकसभेमध्ये त्यांनी तुमचा मुद्दा मांडला आणि केंद्र सरकारला सांगितलं की हे करण्याची आवश्यकता आहे. त्यांचं भाषण झाल्याच्या नंतर त्यांनी मला येऊन सांगितलं की अशा प्रकारची मागणी केलेली आहे, तुला सगळ्यांची साथ हवी. त्याच्यानंतर मी खोला जायचा प्रयत्न केला, माहिती घेतली आणि हा जो प्रश्न आहे तो एकतर निवडा भोगी प्रश्न केलीच नाही, आजूबाजूच्या सगळ्या गावावर, पाण्यावर, जमिनीवर, पिकावर, जनावरांचं सगळ्यांना त्याची किंमत आता द्यावी लागते हे दिसते. आता सांगण्यात आलं की साहेबांनी MIDC लिहिली आणि खरं आहे. मला आठवतंय एक दिवशी मी अहमदनगरमध्ये येतो, पुण्यात चाललो होतो. माझ्या गाडीमध्ये बापूसाहेब फिटे त्याच्या वेळेला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि आम्ही इथं आलो. सगळी जमीन ठीक नाही, काही नाही. ती गाडी थांबवली आणि बापूंना विचारलं तिथं पिकं कोणती घेतात. बापूंनी सांगितलं की हा आमचा दुसराही भाग आहे, तिथे एक पीक येतं. म्हणजे कोणतं ते कुसळ, दुसरं काही ते येतं. म्हणजे आता इथं कुसळ येत असेल तर इथं उद्योग आणण्याचं कार्य का एवढी चालेल. 2 दिवसांनी बैठक घेतली, कलेक्टरला बोलवलं, लोकांची घेतली आणि म्हणजे इतकी जमीन त्यांना जमिनीची किंमत द्या आणि देशातले किंवा देशाबाहेरचे चांगले कारखाने इथे कसे येतील ते बघा. त्याच्यातून ही MIDC उरली आहे. गोष्टी घडल्या. MIDC आल्याच्या नंतर शिरूर तालुक्याचं औद्योगिकरण हे मोठ्या प्रमाणात झालं. आपण काही धरणं बांधली, काही कालव्याचं पाणी आणलं. मला आठवत आहे तुमच्यापैकी अनेकांचा जन्म झाला नसेल. 55 वर्षाच्या पूर्वी मी पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा इथं शामकांत मोरे नावाचे घर आमदार होते. लाल तुळशी असायची आणि शामकांत मोरे आणि त्याच्यानंतर रावसाहेब पवार या लोकांचं वागणं आम्हाला लोकांच्या काय असायचं. कधी मिळते की दुष्काळी कामात आलं, दुसरी काही मागणी दुसरी असायची. दुष्काळ हा त्यांच्या पाचवीला फोडलेला होता. आता हेच तिथं बदलायचं म्हणून रावसाहेब दादा असतील, बापूसर असतील, अनेक सहकारी असतील, त्या सगळ्यांच्या मदतीनं या नद्या कालव्याचं पाणी चाललं. आज बारामती तालुक्याच्या पेक्षा शिरूर तालुक्यात बागायत जास्त आहे. राज्यात 1 नंबर म्हणतात. साखर कारखाने झाले, बागायत वाढलं, लोकांचं जीवन होतं आणि जिथं नाही तिथं उद्योग आले. त्यामुळे माझ्या सरकारला आनंद होता की माझी खासदार साहेबांनी ही निमगाव रोडीची भानगड माझ्या कानावर घातली आणि अभिमानाने सांगायचो की शिरूर तालुका बारामतीच्या पुढे गेला. पण हा निमगाव रोडीचा प्रश्न आणि ही जी कंपनी आली त्यांनी विकास कसा. माणसं कॅन्सरमध्ये आहेत, माणसाला किडनीचा त्रास होतोय, प्रदूषणाचा त्रास होतोय, गुरं मरत आहेत, जमिनीचा फोट गेलेला आहे.
हे काही चित्त दिसतं जमिनीचं ते भयानक असं प्रकारचं आहे. ते केवळ एका उद्योगामध्ये झालेलं आहे. आता त्याचे काही मार्ग करायला लागेल. हे उद्योग काही दृष्टीने गरजेचे असतात, पण त्याला काळजी घ्यावी लागते. आणि इथं ही काळजी कमी घेतलेली असावी असं दिसतं. आता याचा मार्ग काढावा लागेल. आणि तो मार्ग काढण्याच्यासाठी उद्योगमंत्री आणि पर्यावरणाचा विषय त्यांच्याकडे आहे. तर पंतप्रधान म्हणजे यांच्याकडे ज्या जबाबदारी आहेत. आता मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे एक विशिष्ट बैठक मुंबईला बोलू, तुम्हाला लोकांना बोलू आणि या बैठकीमध्ये तिसऱ्या प्रश्नाचा अंतिम निर्णय लवकर कसा घेता येईल याचा काळजी आपण घेऊ. माझ्या दृष्टीने 2-3 गोष्टी असाव्या. पहिली गोष्ट, MIDCने जादा जमीन द्यायचा जो निकाल घेतला तो तरतूद करा. जादा जमीन साध्यानं आमच्या बैठकीत चर्चा करून नंतर या संबंधीचा निर्णय घेतला. हा जादा जमिनीच्या संबंधी